तर चला जाऊयात आपण आपल्या अपॉर्च्युनिटीकडे. तर वेलकम आहे तुमचं या करिअर अपॉर्च्युनिटीमध्ये. ओके, सो ते प्रेझेंट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत ते कशासाठी, तर एक इन्कम घेण्यासाठी, बरोबर, एक पैसा कमवण्यासाठी, की मला माझ्या रिकाम्या वेळामध्ये पार्ट टाईममध्ये मी माझं एक्स्ट्रा इन्कम कसं जनरेट करू शकते, बरोबर, किंवा शकतो, यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. पण खरं कारण हे आहे की जाणून घ्यायचं आहे आपल्याला की आजच्या काळामध्ये जास्त पैशाची गरज का आहे, आपल्याला आज जास्त पैसा का हवा आहे. तर बघा इथे प्रेझेंट केलेलं आहे, सांगितलेलं आहे की आजच्या काळामध्ये आपल्याला पैशाची गरज जास्त का आहे. कारण आपल्याला द इकॉनॉमिक टाइम्स रिपोर्टनुसार जर एक चांगलं जीवन जगायचं आहे तर 1920 साली 1 रुपयामध्ये सुद्धा आपण एक चांगलं जीवन जगू शकत होतो. ओके, त्यानंतर 1940 साली तेच आपलं इन्कम 10 रुपये हवं होतं, तेव्हा आपण एक चांगलं जीवन जगू शकत होतो. 1960मध्ये 100 रुपये आपलं इन्कम हवं होतं महिन्याचं, तेव्हा आपण छान जीवन जगू शकत होतो. 1980मध्ये तोच आपला इन्कम 1000 रुपये हवा होता. 2000 साली 10,000 रुपयामध्ये आपला घर खर्च व्यवस्थितरित्या चालत होता आणि आपण छान लाईफ जगत होतो. 2020मध्ये मग ते आपलं इन्कम किती हवं आहे आपल्याला, 1,00,000 रुपये, बरोबर. आणि 2025 आज आलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे लवकरच 2030 येईल, म्हणजेच आपलं इन्कम 10,00,000 रुपये महिन्याचं हवं. तेव्हा कुठे आपण आपल्या मुलांना छान असं एज्युकेशन, म्हणजे जे काही त्यांचे ड्रीम्स आहेत ते फुलफिल करू शकतो, आपले ड्रीम्स पूर्ण करू शकतो आणि एक चांगलं जीवन जगू शकतो. कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे आज महागाई वाढत आहे, पण महागाईच्या प्रमाणात आपलं इन्कम वाढत आहे का, तुमचं तुम्ही स्वतःला उत्तर द्या, बरोबर, किंवा चॅटबॉक्समध्ये पण रिप्लाय करू शकता की वाढत आहे का आज, जसं महागाई वाढते तसं आपलं इन्कम वाढत आहे का, नाही, बरोबर. मग जर आपल्याला इन्कम वाढवायचे तर प्रयत्न कोणाला करावे लागतील, डेफिनेटली आपल्यालाच करावे लागणार आहेत, बरोबर. आणि आज तुम्ही 2030चं तर मी म्हणेल सोडून द्या, 2020 सालीच तुमच्या घरामध्ये 1,00,000 रुपये महिना येतोय का, तुम्ही स्वतःला हा पण प्रश्न विचारू शकता. किंवा तुम्ही 1,00,000 रुपये महिन्यापर्यंत कमवत आहात का. मला माहिती आहे प्रत्येकाचं उत्तर आहे की नाही, आम्ही नाही कमवत आहोत 1,00,000 रुपये, बरोबर. आणि आता तर ती नीड जास्तच झालेली आहे. मग आपल्याला एक चांगलं लाईफ जगायचं आहे, त्याच्यानंतर आपली जी स्वप्न आहेत, बरोबर, ड्रीम कार असेल, ड्रीम हाऊस असेल, ट्रॅव्हलिंग द वर्ल्ड असेल, म्हणजे परदेशवारी फिरायची जी आपली स्वप्न असतात, बरोबर, जसं की दुबई आहे, बँकॉक आहे, किंवा ज्याही ठिकाणी तुम्हाला वाटतं आहे, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, XYZ, की आपल्याला मस्तपैकी आपलं पण लाईफ असं असतं तर किती छान झालं असतं, बरोबर. मग ती जर तुमची स्वप्न आहेत ती तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करायची आहेत. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट, फायनान्शियल फ्रीडम. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे तुमच्या मुलाने किंवा तुम्ही किंवा तुमच्या घरातल्या कुठल्याही व्यक्तीने एखादी गोष्ट तुम्हाला मागितली तर त्याचं प्राईस टॅग न बघता तुम्हाला ती त्याला घेऊन देता आली पाहिजे, म्हणजे विचार करावा नाही लागला पाहिजे प्राईस बघताना, याला म्हणतो आपण फायनान्शियल फ्रीडम. मग ते आज आपल्याकडे आहे का. तुम्ही म्हणाल काय म्हणता मॅडम, एवढं एकतर हे महिन्याचा पगारच महिन्याच्या शेवटपर्यंत जात नाही आहे, फायनान्शियल फ्रीडम तर लांबची गोष्ट राहिली, बरोबर. त्याच्यानंतर आपलं एक स्वप्न असतं की आपल्या आईवडिलांना आपल्याला हेल्प करायची असेल, जरी आपण बाहेर राहत असेल तरी पण प्रत्येक मुलाला मुलीला वाटतं की माझ्या स्वतःच्या पैशाच्या कमाईतून मला आईवडिलांसाठी काही करता यायला हवं, कुठे ना कुठे आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये ते असतं. पण आपण आपली फॅमिली सांभाळताच एवढं त्रस्त झालेलो असतो, एवढा खर्च असतो की आईवडिलांसाठी हेल्प करणंसुद्धा आपल्याला मुश्किल होऊन जातं, बरोबर. म्हणजे ज्या काही तुमच्या इच्छा आहेत त्यांच्यासाठी करण्याच्या त्या आपण पूर्ण करू शकत नाही. आणि त्याचबरोबर बाकी लोकांना पण हेल्प करायचं आपल्या डोक्यामध्ये असतं, पण ते पूर्ण होत नाही, बरोबर. कारण सगळ्या गोष्टींसाठी काय लागतं, पैसा. तर आज मी तुम्हाला हे दुनियातलं सगळ्यात महान मॉडेल सांगणार आहे बिझनेसचं, ज्याच्यातून एक सर्वसाधारण आपल्यासारखे आम लोक जे आहेत, म्हणजे सर्वसाधारण लोक आहेत, त्यांनी स्वतःची जिंदगी बदललेली आहे. आणि ही खरंच गोष्ट आहे, हे काही मिरॅकल नाही, ह्याचं नाव आहे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. ओके, तर तुम्ही म्हणाल डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीज का, बरोबर. तर बघा APJ अब्दुल कलाम काय म्हणतात, नेटवर्क मार्केटिंग इज द फास्टेस्ट ग्रोईंग बिझनेस ऑफ 21st century विच मस्ट बी जॉईन्ड बाय एव्हरी यंग मॅन अँड वुमन ग्लोबली, अदरवाईज यू कॅन नेवर गेट द बेस्ट ऑफ युअर यूथ एज.
म्हणजे काय तर 21व्या सेंचुरीमध्ये तुम्ही नेटवर्क मार्केटिंग हा बिझनेस जॉईन केलाच पाहिजे प्रत्येक मॅन आणि वुमनने, कारण हा सगळ्यात जास्त स्पीडने वाढणारा बिझनेस आहे सध्याच्या काळातला, बरोबर. आणि जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवं आहे तर यूथ एजमध्ये म्हणजे यंग जनरेशनमध्येच तुम्ही हे काम चालू केलेलं पाहिजे. असं मी नाही म्हणत आहे, कोण म्हणत आहे, APJ अब्दुल कलाम म्हणत आहेत. त्यानंतर बिल गेट्स काय म्हणत आहेत की इफ आय वूड बी गिवन अ चान्स टू स्टार्ट ऑल ओव्हर अगेन आय वूड चूज नेटवर्क मार्केटिंग. म्हणजे जर मला परत शून्यातून म्हणजे पहिल्यापासून काम करण्याची स्टार्ट करण्याची संधी मिळाली तर मी नेटवर्क मार्केटिंग करेल. मग तुम्ही विचार करा, एवढे मोठे लोक, एवढे दिग्गज लोक जर नेटवर्क मार्केटिंगला, डायरेक्ट सेलिंगला नवाजत आहेत तर याच्यामध्ये नक्कीच काहीतरी खास असणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर नीती आयोगचे जे मंत्री आहेत, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, राईट, अमिताभ कांत सर, ते काय म्हणतात की डायरेक्ट सेलिंग प्रोफेशनल्स आर डुईंग व्हेरी रिस्पेक्टेबल प्रोफेशन, दे आर इकॉनॉमिक ड्रायव्हर्स ऑफ ग्रोथ ऑफ इंडिया. म्हणजेच जे डायरेक्ट सेलिंग करत आहेत ते लोक आज इकॉनॉमिक ड्रायव्हर्स आहेत आपल्या इंडियाचे. म्हणजे काय तर अर्थव्यवस्था आपली याच्यामुळे मजबूत होणार आहे, वाढणार आहे, म्हणजे इंडियाला त्याची हेल्प होणार आहे. मग विचार करा, हा किती छान आणि किती लॉयल प्लॅटफॉर्म आहे जिथून आपण आपली पण लाईफ चेंज करू शकतो, त्याचबरोबर इतरांची लाईफ चेंज करू शकतो. तर बघा, अशीच एक संधी आहे आणि आपली या कंपनीने आपल्याला दिलेली आहे, जिचं नाव आहे इनोव्हेटिव्ह ड्रीमर्स इंडिया वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड. ओके, डायरेक्ट सेलिंगमध्येच आपली कंपनी काम करत आहे. तर याच्यामध्ये काय काय आहे, डॉक्युमेंट्स किंवा कंपनी कधीपासून स्टार्ट झाली, सर्व डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. वेबसाईट आहे, इस्टॅब्लिश 1 सप्टेंबर 2024लाच कंपनी इस्टॅब्लिश झालेली आहे, म्हणजे अवघे 6-7 महिने झालेले आहेत कंपनीला. हेड ऑफिस लखनौ येथे आहेत. जे काही कंपनी चालवण्यासाठी गरजेचे आहे ते लीगल डॉक्युमेंट्स इथे आहेत, त्याशिवाय कुठलीही कंपनी रन होऊ शकत नाही. ओके, तर तुम्ही पहा लीगल डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर कंपनीचे डायरेक्टर आहेत इंजिनियर रोहित यादव सर, बाय प्रोफेशन BTech मेकॅनिकल इंजिनियर आहेत. ओके, प्रोफेशनल एक्सपिरियन्स आहे 11 वर्षाचा त्यांना डायरेक्ट सेलिंगचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे विचार करा, कॉलेज शिकत असताना सरांनी डायरेक्ट सेलिंग स्टार्टअप केलं होतं आणि मेकॅनिकल इंजिनियर असूनसुद्धा आज ते डायरेक्ट सेलिंगमध्ये 11 वर्ष काम करत होते. आज त्यांनी स्वतःची कंपनी स्टार्टअप केली आहे. त्याच्या मागचं कारण एकच आहे, कारण यूथ जनरेशन, तुम्हाला तर माहीत आहे सुशिक्षित बेरोजगार आज आपल्या भारतामध्ये किती आहेत, बरोबर. मग आपल्याला जर फायनान्शियल फ्री व्हायचं आहे ते पण अवघ्या 30, 35, 40 वयामध्ये, तर एकच कन्सेप्ट आहे, तो म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री, जिथून तुम्ही कमी टाईममध्ये खूप फास्टली ग्रो करू शकता. तर पहा, प्रोडक्ट कॅटेगरी काय काय आहे, हेल्थ केअर, पर्सनल केअर, ॲग्रो केअर, कुठलाही प्रोडक्ट घेऊन तुम्ही स्टार्टअप करू शकता. स्क्रीनवर तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट दिसत आहेत जे तुमचे डेली यूजचे नीडेड आहेत, लेडीजसाठी स्पेशल आहेत. त्याच्यानंतर वजन कमी करण्यासाठी टोटली आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत. आता मी ही नावं नाही सांगत आहे, तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर. आपलं हिरो प्रोडक्ट फक्त सांगते, बायोमॅग्नेटिक मॅट्रेस अँड पिलो पॅड, म्हणजे या मॅटवर झोपून तुम्ही 200पेक्षा जास्त आजार रिकवर करू शकता. याचे रिझल्ट अमेझिंग आहेत. त्याचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला ग्रुपवर मिळणार आहेत की डायरेक्टली ज्यांनी मणक्याचे ऑपरेशन होऊनसुद्धा रिझल्ट घेतलेले आहेत. ओके, तर या प्रकारचे शेतीचे सुद्धा प्रोडक्ट्स आहेत. आता तुम्ही म्हणाल मग स्टार्ट कसं करायचं, प्रोडक्ट सेलिंग करायचं का, किंवा काय करायचं ह्या प्रोडक्ट्सचं. तर पहा, रजिस्ट्रेशन टोटली फ्री आहे. ओके, तुम्हाला तुमचं नाव, ईमेल ID, फोन नंबर फक्त तुम्हाला ज्यांनी लिंक दिली त्यांच्याकडे द्यायचं आहे आणि कुठलंही 1000 रुपयेपर्यंतचं प्रोडक्ट घेऊन तुम्ही कंपनीबरोबर काम स्टार्ट करू शकता. लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये एकदाच खरेदी करण्याची गरज आहे, परत खरेदी करा असं कंपनी म्हणत नाही. ओके, तुमची चॉईस आहे, परत तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही करू शकता, अदरवाईज फक्त एकदाच तुम्ही कुठलंही प्रोडक्ट घेऊन हे काम करू शकता. तर इथं प्राइजिंग दिलेले आहेत बघा, 1000 ते 1500मध्ये जे काही प्रोडक्ट्स आहे ते तुम्ही जर घेतले, एकदाच लाईफमध्ये खरेदी केलं, ठीक आहे, त्याच्या बदल्यात तुम्हाला रोजचे 1500 कमवण्याची संधी कंपनी देते. त्यानंतर सिल्वर एंट्रीमध्ये 2000 SP तुम्ही प्रोडक्ट घेतले तर रोजचे 3000 कमवण्याची संधी तुम्हाला मिळते. गोल्ड एंट्रीमध्ये 5000 SP प्रोडक्ट तुम्ही घेतलं तर 10,000 रोजचे कमवण्याची संधी तुम्हाला मिळते. आणि डायमंड एंट्रीमध्ये जर तुम्ही 9999ने स्टार्टअप केलं किंवा 8000 SP स्टार्टअप केलं तर रोजचे 15000 तुम्ही कमवू शकता.
आता तुम्ही म्हणाल मॅडम हे खरं आहे का, काय पण नका सांगू, बरोबर. तर ते पण मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे, साईट, आपल्या कंपनीची वेबसाईट ओपन करून. सो शेवटपर्यंत सर्वांनी थांबायचं आहे, कारण तुम्हाला समजेल तिथे की हां कोण किती कमवत आहे आणि हे खरं आहे का, बरोबर. कारण आजकाल प्रूफ लागतं आपल्याला प्रत्येक गोष्टीचं, राईट. तर पहा, डेली इन्कम, विकली इन्कम आणि मंथली इन्कम. तर जर आता लगेचच्या लगेच आपण रोजचे 15,000 कमवू शकतो का, नाही, बरोबर. पण एक काळ येणार आहे जेव्हा तुम्ही कंटिन्यू आत्ता काम केलं, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा वर्षभराने, तुमच्या कामाच्या स्पीडवर ते डिपेंड आहे की डेलीचे तुम्ही 15,000 कमवू शकता. म्हणजेच विकली 1,05,000 होतात आणि महिन्याचं इन्कम होतं 4,50,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, 4,50,000 रुपये तुम्ही एका आय डीवर महिन्याला कमवू शकता, बरोबर. पण तुम्ही विचार करा, आज जर तुम्ही स्टार्टअप केलं तर वर्षभराने का होईना तुमचं हे इन्कम असणार आहे. आणि आज जर तुम्ही जिथे आहात, तुम्ही स्टार्टअप नाही केलं तरी वर्षभराने तुम्ही कुठे असणार आहात, बरोबर. विचार करा, तुम्ही आहे त्याच पोझिशनला असणार आहात, बरोबर. म्हणजे हा निर्णय तुमचा आहे टोटली. आणि बाकी पण 8 प्रकारचं इन्कम आहे जे तुम्हाला इथे दिसत आहे. पण हे फक्त मी हे 4,50,000 सांगितलं, ते नंबर 1चं सांगितलं, मॅचिंग इन्कम. बाकीचे पण इन्कम्स आहेत ते तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितले जातात, ओके. त्याच्यानंतर हाऊ टू वर्क अँड अर्न मनी, म्हणजे काम कसं करायचं आहे आणि आपल्याला पैसे कसे मिळतील, ओके. तर पहा, याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कामाचं प्रमोशन करायचं आहे. म्हणजे काय, आता बघा, तुम्ही टी व्हीवरती बऱ्याच साऱ्या ॲड बघता, बरोबर. विराट कोहली असेल, अमिताभ बच्चन असेल, ऐश्वर्या राय असेल, वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन त्याची प्रमोशन करतात, बरोबर. त्याची जाहिरात करतात आणि काय करतात, एवढा मोठा पैसा ते कंपनीकडून घेऊन जातात. तुम्हाला पण माहीत आहे की अमिताभ बच्चन नवरत्न तेल वापरतात का, ऐश्वर्या राय लक्स साबण वापरते का, डेफिनेटली नाही. पण ते काय करतात, फक्त त्या सामानाची ॲडव्हर्टाईज करतात, जाहिरात करतात, कारण त्याच्या बदल्यात त्यांना पैसे मिळतात. मग तुम्ही सांगा, आज विराट कोहली म्हणजे जर क्रिकेटर असून सुद्धा ते आज ॲड करतात का, एक्स्ट्रा इन्कमसाठी. विचार करा, म्हणजे ते एवढे मोठे सेलिब्रिटी असून जर वेगळी कामं करतायत तर आपण का नाही. पण आपण टी व्हीमध्ये जाऊन ॲड नाही करू शकत, बरोबर. पण इथेच जर तुम्ही तुमच्या कामाची ॲड केली तर तुम्हाला कंपनी ते कमिशन देते त्याचं, ओके. म्हणजेच काय, तर बघा, आता तुम्ही आहात, तुम्ही तुमच्या कामाची घर बसल्या, आता तुम्ही म्हणाल ॲड कशी करायची. तर बघा, ॲड कशी करायची, तर आपण सोशल मीडिया वापरतो, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, हे सगळ्या गोष्टी आपण वापरतो, बरोबर. व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपला जर तुम्ही स्टेटस ठेवलं तर तुमच्या नक्कीच जवळचे तुम्हाला विचारणार आहे, तुमची मैत्रीण असेल, बहीण असेल, नातेवाईक असेल, की काय आहे गं हे काम, मलासुद्धा करायचं आहे, कारण मलासुद्धा घरात बसून स्वतःचं काहीतरी इन्कम हवं आहे. कारण बरेच सारे लोक असे आहेत ज्यांना आलेलं इन्कम, जर जेंट्स असतील तर त्याच्यात ते सॅटिस्फाईड नाही आहे, कारण घर चालवण्यासाठी तेवढा पैसा पुरत नाही, बरोबर. आणि लेडीज असेल तर प्रत्येक लेडीला असं वाटतं की माझं जे एज्युकेशन आहे, सगळं आहे, ते आता त्याला काही व्हॅल्यू राहिली नाही, कारण मी घरात बसून आहे, म्हणजे माझं इन्कम 0 आहे. तर मलासुद्धा घरात बसून काही ना काही असं वर्क करायचं आहे ज्याच्यातून मी माझे 10-15,000 रुपये महिन्याला कमवू शकते, बरोबर. मग ते लोक तुम्हाला विचारतील की हे काय आहे, तर त्यांना आपल्याला या मीटिंगला घेऊन यायचं आहे, त्यांना पूर्ण माहिती द्यायची आहे. आणि ते सुद्धा तुमच्याबरोबर हे जॉईन झाले, म्हणजे त्यांनीसुद्धा हे काम स्टार्टअप केलं, त्यांना तुम्ही रेफर केलेलं आहे, बरोबर. मग 2 व्यक्ती जरी तुमचे रेफर झाले तरी तुमचं इथं इन्कम होतं 200 रुपये. 1,000 रुपये जरी त्यांनी जॉईन केलं तरी तुम्हाला त्याचं 20% मॅचिंग इन्कम मिळतं. मग ते डिपेंड आहे की ते कुठल्या प्लॅनने स्टार्ट करतात, ओके. तुम्हाला इथे प्लॅन वाईज दिलेला आहे की त्यांनी कितीने स्टार्ट केलं तर तुम्हाला किती रुपये येणार आहे, ओके. तर आपण बेसिक घेऊया. 1,000 रुपयाने जरी आपण पकडलं, 2 नंबरच्या प्लॅनने इथं पकडलेलं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती, की तुमच्या जेव्हा 10 जोड्या मॅच होतात, तुमचे 400 रुपयेप्रमाणे 4,000 रुपये येतात. 50 जोड्या होतात तर 20,000 रुपये येतात. 100 जोड्या होतात तर 40,000 रुपये येतात. आणि 500 जोड्या जर तुमच्या झाल्या तर 2 लाख रुपये तुमचं इन्कम येतं. बरं, तुम्हाला काय एकट्याला इथे काम करायचं आहे का, तर नाही, इथे टीम वर्कमध्ये काम करायचं आहे. टीम वर्क आता कसं ते मी सांगते तुम्हाला थोडक्यात. आता हे बघा, इथे आहे हा बरोबर. ने 2 लोकं आणली, बरोबर. त्याच्यानंतर समजा, आता विचार करा, पहिल्या महिन्यात फक्त तुमचे 2 लोकं रेफर झाली किंवा 2 लोकच तुमच्याबरोबर काम करायला रेडी झाली, ठीक आहे. दुसऱ्या महिन्यात त्या 2 लोकांची 2-2 लोकं त्यांच्याबरोबर आली त्यांचं स्टेटस पाहून, ठीक आहे. तिसऱ्या महिन्यात मग ह्या 4 लोकांची 2-2 लोकं म्हणजे 8 लोकं झाली. या प्रकारे जर कॅल्क्युलेशन केलं तर 12व्या महिन्यापर्यंत तुमची पूर्ण लोकांची टीम होते 8,190 लोकांची,
किती? 8,190. मग तुम्ही विचार करा, जर 8,000 लोकांची टीम झालेली आहे, वरचे 190 आपण सोडून दिले तरी पण 4,000 जोड्या होतात. ओके, आणि 400 रुपयेप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं तर टोटल 16 लाख रुपये तुम्ही एका वर्षाचे कमवू शकता. पण यासाठी गरज आहे फक्त तुमच्या सातत्याची कन्सिस्टन्सली काम करण्याची. आता तुम्ही म्हणाल हे खरं आहे का आणि हे खरंच पैसे मिळतात का? त्याच्यानंतर तुमचा एक सर्वात मोठा फायदा की तुमच्याबरोबर येणाऱ्याने काम जरी नाही केलं तरी त्यांना प्रोडक्ट आवडले, त्यांनी प्रोडक्ट यूज करायला चालू केले तरीसुद्धा त्यांना एकदा त्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रत्येक प्रोडक्ट 40 ते 50% डिस्काउंटने मिळणार आहे. म्हणजे जिथे वस्तूची किंमत 100 रुपये असेल ती त्यांना 50 रुपयालाच मिळणार आहे. ओके, त्याच्यानंतर हे बाकीचे इन्कम आहेत ते तुम्हाला ट्रेनिंगमध्ये आपल्या समजून सांगितले जातात. फ्रँचायझीचा सुद्धा इन्कम आहे. तर आता हे पहा, हे आहे प्री लॉन्चिंग प्रोग्राम जो 15 ऑक्टोबरला झाला होता. तर याचे काही मेमरीज आहेत, फोटोज आहेत. ओके, नाही या प्रकारे. आता मी 2च मिनटात तुम्हाला ही पण स्क्रीन शेअर करते की खरंच इन्कम येतं का. तुम्हाला वाटत असेल की इन्कम येतं का मॅम, खरं आहे का? तर 1च मिनटं तुम्हाला मी साईट ओपन करून दाखवते. ओके, तर हा पहा, हा माझा ID ऑलरेडी ओपन झालेला आहे. 1च मिनिट, मी कंपनीची ही साईट आहे आपली dreamersindia.in. ओके, तर साईट ओपन झाली आहे पहा. डिस्ट्रीब्युटून लॉग इनवरती मी गेले. लॉग इनवरती गेल्यानंतर यूजर ID हा माझा ID नंबर आहे जो मी याच्यामध्ये प्लेस केला आहे. तर तुम्हाला इथे दिसत असेल माझं नाव वगैरे डॅशबोर्डवरती क्लिक केल्यावरती. ओके, हे पहा, पल्लवी पाचपुते. मी कधीपासून काम करते? जेव्हापासून कंपनी स्टार्टअप झाली. म्हणजे आम्ही कंपनीच्या फाउंडेशन लेवलला काम करत आहोत. 1 सप्टेंबरपासून आम्ही वर्क करत आहोत, बरोबर. तर तुम्ही पहा, माझं गोल्ड रँक आहे सध्या करंट 3rd पॅकेज. म्हणजे मी बायोमॅग्नेटिक मॅट्रेसने काम चालू केलं होतं कारण मला स्वतःला हेल्थ इश्यूज होते, ते आज माझे रिकवर झालेले आहेत. त्याचासुद्धा एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला नक्की शेअर करेल. तर बघा, टोटल ॲक्टिव्ह युजर आहेत 740. म्हणजे 740 लोक आज आपल्याबरोबर वर्क करत आहेत ॲक्टिवली. ठीक आहे, 6 महिन्यांमध्ये. म्हणजे महिन्याला 100 रुपये तुम्ही पकडून चालू शकता. मॅचिंग इन्कम तुम्ही पहा, 79,116 रुपये हा माझा टोटल मॅचिंग इन्कम आहे आणि हा माझा एका ID चा इन्कम आहे. असे आपण इथे 3 ID स्वतःचे रन करू शकतो. ओके, तर आता मला तुम्हाला हे शो करायचं आहे. इथे पहा, हायेस्ट अर्नर ऑफ दिस वीक. म्हणजे आपल्याकडे आठवड्याला पेमेंट आहे. मग आठवड्याला कोण किती इन्कम घेत आहे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती की आठवड्याचं यांचं इन्कम. म्हणजे हे आठवड्याचं इन्कम नाहीच आहे, मी म्हणेल 2 दिवसाचंच आहे. कारण आपल्या कंपनीचा प्रोग्राम होता त्याच्यामुळे सगळे लीडर्स तिकडे गेले होते, त्याच्यामुळे त्यांनी लिटरली 1च दिवस काम केलं मागच्या आठवड्यात. तरीसुद्धा तुम्ही पहा, जरी आठवड्याचं पकडलं तरी आठवड्याला 22,000 जरी तुमच्या मनामध्ये आलं तरी महिना 80,000 झाला. आणि या आठवड्याचं तर तुम्हाला उद्या शो होईल की किती मोठी अमाऊंट असते. ही फक्त 2 दिवसाची अमाऊंट आहे जी समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कारण कंपनीचा कार्यक्रम असल्यामुळे सर्वजण तिकडे गेलेले होते. ओके, म्हणजे आठवडा आपण कमीत कमी 20,000 तरी कमवू शकतो, हे तुम्हाला याच्यातून दिसेल. आणि ह्यांचंच इन्कम तुम्हाला उद्या जवळपास 70-80,000 दिसणार आहे, हे मला गॅरंटीने माहीत आहे. ओके, या प्रकारे. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये काय वेगळं आहे, हे सगळ्याच कंपन्या देतात. ओके, तर अजून एक तुम्हाला दाखवते की आम्ही 7 महिन्याच्या या जर्नीमध्ये दुबई ट्रिप क्वालिफाय करून आलेलो आहोत आणि त्याचे काही मेमरीज मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. 2च मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. गॅलरीमध्ये फोटोज आहेत, जेणेकरून नेम, फेम, मनी ह्या सर्व गोष्टी आज आपल्याला इथून मिळत आहेत. याचं तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण आम्ही स्वतः 19 लेडीज आहोत ज्या पूर्ण हाऊसवाईफ असून आज दुबईसारख्या ठिकाणी म्हणजे कंपनी थ्रू गेलो होतो. सो आपला एक लोकांचा आपल्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो, तो पूर्ण चेंज झालेला आहे आणि स्वतःच्या नजरेतसुद्धा आम्ही स्वतःला प्रूफ केलेला आहे. ओके, तर मी 1च मिनिट स्क्रीन शेअर करते. हे पहा, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे
ही आमची पूर्ण ट्रिप आहे जी की आम्ही गेलो होतो दुबई येथे आणि दुबईच्या ह्या मेमरीज आहेत सरांकडून. म्हणजे तिथे मीटिंगसुद्धा सरांनी एक आयोजित केलेली होती. काही आम्हाला सर्टिफिकेट्स वगैरे सर्व काही मान सन्मान भेटला, त्या सर्व मेमरीज या फोटोजमध्ये आहेत. ओके, या प्रकारे हे तुम्ही पाहू शकता. मग तुम्ही विचार करा, तिथून मग आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे फिरून पण आलो, एन्जॉय केलं. जसं की हे वॉल ऑफ फ्रेम आहे दुबईचं, ठीक आहे. त्याच्यानंतरनं बुर्ज खलिफा आहे, हे पाहू शकता तुम्ही. या प्रकारे म्हणजे एक स्वतःची काय म्हणतात ना आयडेंटिटी क्रिएट झाली. आणि फॅमिलीमध्ये अजूनपर्यंत तरी आपल्या तुम्ही विचार करू शकता की पैसे न भरता कंपनी थ्रू असं कोण गेलेलं आहे टोटली एरोप्लेनने, हे पाहू शकता. हे एक्झिट आहे जेव्हा आम्ही लँडिंग केलं तेव्हाची ही मेमरीज आहेत. मग या प्रकारे तुम्ही एक हाऊसवाईफची जिंदगी किती 36 डिग्री चेंज होते विचार करू शकता. कारण स्वतःच्या पैशांनी जाणं वेगळं आणि कंपनी थ्रू जाणं वेगळं, राईट. हे पाहू शकता. तर ह्या सगळ्या मेमरीज आहेत. तर अशी एक संधी आहे जिथून तुम्ही फक्त 1000 रुपयाची शॉपिंग करून किंवा कुठल्याही प्रोडक्टची शॉपिंग करून स्वतःचं लाईफ चेंज करू शकता. तर आता प्रत्येकाला जर समजलं असेल किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारू शकता. आणि जर ऑल क्लिअर असेल तर ऑल क्लिअर म्हणून टाईप करा. आणि जर काही तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारा, नक्कीच मी त्याचं उत्तर देईल. आणि जर प्लॅन समजला असेल आणि रेडी असाल तुम्ही की हो मॅम आम्ही जायला तुमच्याबरोबर म्हणजे स्टार्टअप करायला रेडी आहोत, कारण आम्हालासुद्धा आमची लाईफ चेंज करायची आहे, तर नक्कीच वेलकम आहे तुमचं आपल्या या अपॉर्च्युनिटीमध्ये. आणि असं नाही की ते फक्त लेडीज काम करतात, तर जेंट्ससुद्धा खूप सारे जेंट्स इथे काम करत आहेत. आणि खूप त्या मी म्हणेल ट्रीटमेंट आहे. आणि जर आपल्या रोहित यादव सरांची तुम्ही मीटिंग ऐकली जे की CMD आहेत, तर तुम्हाला समजून जाईल की काय पर्सनॅलिटी आहे आणि किती छान व्यक्तिमत्वासोबत आपण काम करत आहोत. रिप्लाय करू शकता. ओके, सरांना देवकर सरांना ऑल क्लिअर आहे. ओके, स्नेहा मॅम पण म्हणतायत ऑल क्लिअर आहे. ईच अँड एव्हरी मेंबर प्लीज चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा. और जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही प्रश्नसुद्धा विचारू शकता चॅटबॉक्समध्ये. व्हेरी नाईस मीटिंग. थँक्यू स्नेहा मॅम, थँक्यू सो मच. शारदा मॅम ऑल क्लिअर आहे. स्वाती मॅम ऑल क्लिअर. ओके, कृष्णा सर आहेत ऑल क्लिअर. ओके, थँक्यू सो मच मॅम, थँक्यू सो मच शारदा ताई. अजून कोणाला काही जर प्रश्न असतील किंवा समजलं असेल तर प्रत्येकाने रिप्लाय करा. आणि मग तुम्ही सांगा की आज जर आपण ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली, कारण सर काय म्हणतात, सरांचं एक वाक्य नेहमी असतं की देवाच्या मर्जीशिवाय झाडाचं पानही हलत नाही, बरोबर. म्हणजेच तुम्ही आणि मी भेटणं हा योगायोग नाही आहे, तर ही देवाची मर्जी आहे. आपण ठरवून भेटलेलो नाही. ही अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत येणं हे काय ठरवून झालेलं नाही आहे. हे आजच का झालं तर देवाच्या मनात होतं म्हणून झालं, बरोबर. त्याच्यामुळे ह्या संधीचा फायदा घ्या आणि स्वतःचं लाईफ चेंज करण्याची ही अपॉर्च्युनिटी ग्रॅब करा आणि स्वतःचं लाईफ चेंज करायला सुरुवात करा. कारण कुठेही जा, कष्ट केल्याशिवाय तर पर्याय नाही, बरोबर. पण तो डिसिजन घेणं खूप गरजेचं आहे. चुकीच्या ठिकाणीच कष्ट करून आपल्याला काही मिळत नाही. पण जर तुम्ही त्या माइंडसेटच्या लोकांबरोबर कष्ट केलं आणि स्वतःची मेहनत केली तर देव नक्कीच तुम्हाला त्याचं फळ देतो, म्हणजे देतोच, बरोबर. ओके, तर सर्वांना क्लिअर आहे आय थिंक सो. तर काही हरकत नाही. आता मी थोडंसं अनम्यूट करेल. आपल्या ग्रेट लेडी लीडर आहेत अर्चना मॅम, ज्या की संभाजीनगरवरून आहेत आणि त्यांनीसुद्धा इथे प्लॅटिनम रँक अचीव केलेला आहे. तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा ऐकू शकता की त्या हेल्थसाठी इथे आल्या होत्या. हेल्थ घेऊन त्यांना आज एवढा छान रिझल्ट आला की त्यांनी लोकांना सुद्धा हे सांगायला चालू केलं आणि त्याच्यातून त्या आज वेल्थसुद्धा घेत आहेत. तर अर्चना मॅम, तुमचा जो काही अनुभव आहे तो तुम्ही 2 मिनिटामध्ये शेअर करावा. ओके ओके, थँक्यू सो मच पल्लवी मॅम. इथे मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी वन्स अगेन थँक्स. तर आपल्या महाराष्ट्राच्या ज्या आपल्या मेंटर आहे ड्रीमर्स इंडियाच्या वर शेंगळे मॅडमना थँक्स म्हणेल, कारण खरंच एवढी सुंदर आपल्या सर्वसामान्य महिलांना घर सांभाळून करण्याची संधी तिथे दिली आहे. आणि ही संधी तर अशी आहे की ते आपण हेल्थ घेऊन वेल्थ घेत आहोत. कारण ऍक्च्युअली पल्लवी मॅमने सांगितलं
इथलंच माझा हेल्थ इश्यू होता, याने मी इथे आलेली होती. 16 ते 17 वर्षापासून माझा व्हेरिकोज व्हेन्स हा माझा इश्यू होता आणि त्यामुळे मला खूप सारे त्रास होत होते आणि खूप सारे डॉक्टर पण झालेले होते. त्यावर मी पर्याय म्हणून खूप सगळे केलेलं होतं. होमिओपॅथिक केलं, ॲलोपॅथिक केलं. खास होमिओपॅथिक साठी मी मुंबई येथे 4 वर्ष अंधेरी इथे सुद्धा मी जाऊन आलेली होती, परंतु मला परफेक्ट असा रिझल्ट कुठेच मिळत नव्हता आणि डॉक्टरांनी ऑपरेट हा केवळ यावर एकमेव पर्याय सांगितला होता. परंतु मी तर खरंच धन्यवाद देईल की ड्रीमर्स इंडिया मध्ये आपली जी बायोमॅग्नेटिक मॅट्रेस हा जो एक डायमंड प्रोडक्ट आपल्यामध्ये जर आहे तर ते आज आपल्या 200 आजारांवर काम करते आहे. तर त्यामुळेच मी ते एकच सांगेल की मला एक नवीन लाईफ संजीवनी बुटी मिळालेली आहे म्हणजे बायोमॅग्नेटिक मॅट्रेस मुळे, की मी आज जर एवढा कॉन्फिडन्सने आज तुमच्या समोर जर बोलू शकते आहे तर मी तर बायोमॅग्नेटिक मॅट्रेस आणि मॅट्रेस मुळेच. कारण सगळ्यांना हेल्थ वेल्थ तर महत्वाची असतेच, बरोबर आहे. आज तुम्ही सगळ्यांनी पल्लवी मॅडमचं जे आपल्या मीटिंगचं पोस्टर फॅमिलीमध्ये, रिलेटिव्ह मध्ये, आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये आज एकही असं नाही की ज्याला आज बायोमॅग्नेटिक मॅट्रेसची गरज नाही. कारण हे एक असा प्रोडक्ट आहे की आपल्याला शरीरासाठी आवश्यक असणारा घटक त्यामध्ये आहे. कारण सगळ्यांना ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर गरजेचं असतं आणि ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करण्याचं काम आपली बायोमॅग्नेटिक मॅट्रेस करते. मी वेळेअभावी कमी वेळेत आणि कमी शब्दात सांगते की आज आपल्याला या बायोमॅग्नेटिक मॅट्रेस मध्ये मॅग्नेट आहे, चुंबकीय तत्व आहे, जे पूर्वी आपल्याला पृथ्वीच्या भोवतालून जे मिळत होतं चुंबकीय तत्व, परंतु आज आपण सिमेंटच्या दुनियामध्ये जगत आहात. त्यामुळे आपल्याला या बायोमॅग्नेटिक मॅट्रेसच्या माध्यमातून मॅग्नेट मिळण्याचे सप्लिमेंट आपल्याला घेण्याची गरज मिळत आहे. त्यामुळे आपल्याला आपले जे ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करण्याचे काम आज मॅट करा. आता तुम्ही बघा, पल्लवी मॅडमनी स्क्रीनवर जो माझ्या पायाचा बिफोर आणि आफ्टर फोटो शेअर केलाय त्यावरूनच तुम्ही बघत आहात की माझा फक्त आणि फक्त जून महिन्यामध्ये माझा हा त्रास 99% खूप प्रमाणात वाढलेला होता, की त्यावर डॉक्टरांनी मला एकच सांगितलं होतं की मॅडम तुम्हाला यावर ऑपरेशन आणि ऑपरेशन हाच एक पर्याय आहे. कारण खूप त्रास वाढलेला होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ब्लॉकेज वाढतच चालले. ब्लॉकेज वाढण्याचे जर प्रमाण वाढत गेलं तर एक दिवस अटॅकची शक्यता असते. कारण मला बीपी सुद्धा होता आणि माझ्या बीपीची डेलीची मला 25 टेल्मा ही टॅबलेट सुद्धा चालू होती. परंतु बघा, मी फक्त जसं आज तुम्ही कोणाचं स्टेटस बघितलं असेल, आज जरी तुम्ही बिझनेस चेचेने आले असेल तसे मी पण कुणाचं माझ्या एका मैत्रिणीचं स्टेटस बघितलं आणि तिथे मॅट्रेसवर मी थोडंसं सर्च केलं, त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती काढली. तर मी कुठलाही विचार, एका क्षणाचा विचार न करता, घरामध्ये फॅमिलीला न विचारता, म्हणजे हसबंडला वगैरे मी मॅट्रेस हे केली आणि आजचा तुमचा जो माझा आफ्टरचा जो फोटो दिसत आहे तो माझा 90% रिझल्ट फक्त आणि फक्त मॅग्नेट मुळे आला आहे. कारण मेडिकल रिझन आहे. मॅग्नेट मुळे माझं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर झालं, माझा बीपीचा त्रास कमी झाला आणि ब्लॉकेज जरी आज इथं जेंट्स असेल तरी मला सांगायला वाटेल की ब्लॉकेज कमी होण्याचं प्रमाण एकच, जसे जसे माझे ब्लॉकेज कमी, रक्तवाहिनी पुरवठा व्यवस्थित होत गेला, ब्लॉकेज कमी